शिवसेनेचे नेते रामदास कदम हे कोकणातील एक फायर ब्रँड नेते. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता तोंडावर स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभाव. संयुक्त शिवसेनेत असताना अलीकडच्या काळात ते जेव्हा अडगळीत पडले होते तेव्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार करण्याचंही त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. आता शिंदे सेनेत ते आहेत, तिथंही त्यांनी अनेकदा पक्षाच्या चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवलंय. आता मात्र त्यांनी थेट मुख्यमंत्री पुत्राच्या निर्णयालाच आव्हान देण्याचं धाडस केलंय. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांनी आपल्याच मेहुण्याला गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. पण रामदास भाईंनी त्याला तीव्र विरोध दर्शवलाय. इतकंच नव्हे तर शिंदेंनी जर मेहुण्याला बळजबरीनं उमेदवारी दिलीच तर शिवसैनिकच त्याला पाडतील असा इशाराही त्यांनी दिलाय. शिवसेनेचे जुने निष्ठावान नेते रामदासभाई कदम यांनी बंडानंतर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. मात्र जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांची उपेक्षा झाली तशीच शिंदे सेनेतही त्यांना फार महत्व मिळालेलं नाही. ही खंत भाईंना नेहमीच वाटते. त्याचा संताप ते अधूनमधून बोलूनही व्यक्त करत असतात. भाईंना आता स्वतःच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा मुलगा सिद्धेश कदम यांच्या कारकिर्दीची जास्त काळजी आहे. 2019 मध्ये सिद्धेश दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता तेही वडिलांसोबत शिंदे गटात गेलेले आहेत. आपल्या मुलाला मंत्रिपद मिळावं यासाठी रामदास भाईंनी खूप प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं ऐकलं नाही. अखेर अलीकडेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावर सिद्धेश यांची बोळवण करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही रामदास भाईंनी सिद्धेश यांच्यासाठी वायव्य मुंबईतून गजानन कीर्तीकर यांच्या जागी उमेदवारी मागितली होती, पण एकनाथ शिंदेंनी तीही दिली नाही. म्हणून ते सतत शिंदेंवर नाराज असतात. अधूनमधून मित्रपक्ष भाजप अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचाही ते जाहीरपणे समाचार घेऊन आपल्याच पक्षाला अडचणीत आणत असतात. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या निर्णयालाच रामदास भाईंनी आव्हान दिलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागर मधून उमेदवारी देण्यासाठी श्रीकांत हे आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचा हट्ट म्हणून शिंदे सेना ही उमेदवारी फायनल करण्याच्या तयारीत आहे. मात्र रामदास भाईंनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय. विपुल कदम यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नाही. अचानक उमेदवारी दिली तर नियमित काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होईल. मुख्यमंत्र्यांनी आपले नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना तिकीट दिलं तर त्यांचा पराभव नक्कीच आहे. मी स्वतः गुहागर मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी पायही ठेवणार नाही असं सांगत रामदास भाईंनी निवडणुकी आधीच आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची एक प्रकारे घोषणाच केली आहे. भाईंचा विरोध असला तरी श्रीकांत शिंदे मात्र विपुल यांना उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघात सध्या उद्धव सेनेचे भास्कर जाधव हे आमदार आहेत. भास्कर जाधव यांचा या मतदारसंघावर चांगलाच होल्ड आहे. ते कुठल्याही पक्षात गेले तरी इथून निवडून येतात. अशा दिग्गज नेत्याच्या विरोधात शिवसेनेनं विपुल सारख्या नवख्या उमेदवाराला उभं करणं म्हणजे पराभव ओढून आणणं आहे असं रामदास भाईंचं मत आहे. श्रीकांत शिंदे यांनी मात्र विपुल यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावण्याचा निर्धार केलाय. कोकणात शिंदे सेनेचे प्रमुख नेते असलेले दीपक केसरकर, उदय सामंत, भरत सेठ गोगावले यांच्याकडे श्रीकांत यांनी विपुल यांच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे रामदास भाई मात्र सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भाषा बोलून विपुल यांना विरोध करतायत. भाईंचा हा विरोध उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडणार यात शंकाच नाहीये. बघूयात एकनाथ शिंदे यात काय तोडगा काढतात ते. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स करून जरूर सांगा.